मध्ये कंपन्यांची नावं त्याच्यामध्ये आलेत. ह्या पावडरी कोणाच्या कंपन्यांच्या आहेत, मग ह्या माल त्यांच्यापर्यंत गेला कसा, आणि तयार झालेला माल हा मोठ्या संस्थांकडे त्या ठिकाणी गेलेला आहे. यांचे बँक ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी सगळे तपासले गेले पाहिजेत. यांची सीडीआर आता त्यांनी काढलेले आहेत पोलिसांनी. त्याचबरोबर मी मगाशी ज्या पद्धतीनं सांगितलं का हा लोढा ज्यावेळी याच्यावरती 4 गुन्हे दाखल आहेत, हा सगळ्यात मोठा आरोपी त्याच्यात असताना पोलिसांनी काल त्याला पीसी न मागता एमसीआर त्या ठिकाणी मागितला. याच्यात पोलीस, कारण अन्न प्रशासन एफडीए चांगलं काम करते, पण पोलिसांची भूमिका याच्यामध्ये संशयास्पद वाटते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बघा, आपल्याकडे ह्या सगळ्यांना जर मुळासकट उखडून टाकायचं असेल तर सगळ्या यंत्रणांनी हातात हात घालून काम करावं लागेल. कोणीतरी प्रामाणिकपणे काम करताय आणि दुसरं त्याच्यावर मलाई खाण्याचा जर प्रयत्न करत असेल आणि ती आपल्याला संधी आहे असं समजून कोणी काम करत असेल ना, तर हे अतिशय वाईट आहे. मला या राज्यातल्या प्रत्येक प्रामाणिक माणसाला एक गोष्ट सांगायची आहे, आणि प्रत्येकाच्या मध्ये तो प्रामाणिक माणूस आहे. आज पोलीस असतील, अधिकारी असतील, व्यवस्थेतले असतील, नेते असतील, जे कोणी असतील, बाबांनो, आपण इथल्या सामान्य माणसाला रोज जे देतो ना, आपण आपला जो इमान आहे ते इमान आपण काय विकतो? लोकांचे जीव घेण्यासाठी जर आपण हे सगळ्या गोष्टी करत असू तर आपल्यातलं ते प्रामाणिकपण, आपण कुठल्या गोष्टीत पैसे खातोय याचं भान तरी नेमकं ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि आता मला सर तुम्ही सांगा प्रकाशजी, की या अशा लोकांना आळा घालण्याच्यासाठी तुम्ही सगळे दूध उत्पादक जे संकलक जे आहेत, ब्रँडवाले आहात, तुम्ही सुद्धा काहीतरी इंटरनल गोष्ट केली पाहिजे ना. तुमच्यामध्ये जर माफिया येऊन मिसळलेले असतील आणि ते तुमचा ताबा घेणार असतील, तुमच्या विश्वासार्हतेवर हा प्रश्न आहे, तुम्ही त्याच्याबद्दल काय करणार आहात प्रकाशजी? आम्ही खरं तर मुंबईची जी आमच्या आयुक्तांच्या बरोबर मिटिंग झाली मुंडे साहेबांची, त्या दिवसापासून आम्ही सावध आहोत. आम्ही जिल्हा वाईज मिटिंग घेतोय. प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक विभागाची आम्ही मिटिंग घेऊन सर्व संकलनवाल्यांना आता आम्ही अलर्ट दिलेला आहे की बाबा हे कुणाच्याही लक्षात कुठं आलं तर आम्ही त्याची गय करणार नाही आणि भेसळीला कुठल्याही प्रकारे आम्ही समर्थन करणार नाही. खरं तर मुंडे साहेबांच्या बरोबर नाही, मुंडे साहेबांच्या पुढे एक पाऊल ठेवून आम्ही सर्वांनी हे काम केलं पाहिजे. याच्यामध्ये ठराविक असणारे हे जे खराब प्रवृत्तीचे लोक आहेत, यांना योग्य नाही, अतिशय कडक शासन व्हायला पाहिजे. यासाठी आम्ही सुद्धा याच्या बरोबर आहोत. आणि आता सध्या काम करत असताना रात्रंदिवस एवढा आम्ही लक्ष देतोय की एक थेंबही दूध कुठे भेसळीचं यायला नाही पाहिजे. आणि आमचे संकलन करणारे बीएमसी वाले हे सर्व लोक आता अलर्ट झालेले. प्रश्न एवढाच आहे की या पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं कडक, तिथं कुठेतरी ढील दिली गेली, तिथं ते कडक झालं नाही. त्यामुळे या मूर्ख लोकांचं फावलं गेलं आणि आता त्याचं समूळ उच्चाटन करणं सरकारच्या बरोबर आमचंही सगळ्या लोकांचं काम आहे. कारण प्रामाणिक काम करणारे भरपूर लोक आहेत, चांगले ब्रँड चालवणारे लोक आहेत. अनेक वर्ष काम करून 80 वर्ष 40 वर्ष काम करून ते ब्रँड उभे राहिलेले आहेत. ती विश्वासार्हता आम्हालाही टिकवली पाहिजे. त्यामुळे आम्ही रात्रंदिवस या गोष्टी म्हणजे डोळ्यात तेल घालून काम करत आहोत. नक्की, आणि तुम्ही काम करा, चांगलं काम करणाऱ्यांच्या सोबत आम्ही सगळे आहोत. महाराष्ट्रात सगळे जण आहेत.